मंडळी, मार्च महिन्यामध्ये तुळ राशीची लोक त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच काळापासून ते एखादं काम करतायत, ते काम सुद्धा पूर्ण होईल आणि यशस्वी होईल. कुटुंबासोबत तुळ राशीची लोक चांगला वेळ मार्च महिन्यात घालवतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. आणि इतकंच नाही तर जे व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा मार्च महिना यश घेऊन येणारा ठरू शकतो. आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या मार्च महिन्यामध्ये तुळ राशीच्या बाबतीत घडू शकतात? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, शुक्र ज्या राशीचा स्वामी आहे अशी रास म्हणजेच तुळ रास. या तुळ राशीच्या लोकांमध्ये अनेक गोष्टींचा बॅलन्स साधण्याची क्षमता असते. अनेक गोष्टी ती लोक चांगला बॅलन्स साधून करू शकतात. मग घर असेल, कामाच्या ठिकाणी काही गोष्टी असतील, मित्र असेल, फॅमिली असेल, सगळ्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न ही लोक करत असतात. समतोल साधण्याचा प्रयत्न ही लोक करतात. तुळ राशीच्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर शुक्र या राशीचा स्वामी असल्यामुळे या लोकांकडे कुठली ना कुठली तरी कला असतेच. कुठली तरी कला यांना अवगत असते, कुठल्या तरी कलेमध्ये यांना इंटरेस्ट असतो. फक्त ती कला आता ही लोक वाढवतात की नाही हे त्यांच्यावर डिपेंड आहे, त्यांच्या निर्णयावर हे ठरतं. पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कला यांना येत असते. बोलूया मार्च महिन्याबद्दल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं, मार्च महिना कौटुंबिक जीवनासाठी शुभ ठरणार आहे. वाणी आणि कुटुंबाचा स्वामी शुक्र ग्रह उच्च स्थानात असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. आता अर्थात कुटुंबात काही गोष्टींवरनं वादविवाद होऊ शकतात, कारण घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. पण सामान्यतः कुटुंबामध्ये सुसंवाद राहील, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असेल आणि त्यामुळे कुटुंबात नवीन प्रकल्पसुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प म्हणजेच कुटुंबियांच्या मदतीने किंवा सल्ल्याने तुम्ही एखादं चांगलं काम सुरू कराल किंवा संपूर्ण कुटुंब मिळूनच एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते. आर्थिक स्थिती कौटुंबिकदृष्ट्या विचार करता मजबूत राहील. कुटुंबातील सदस्यांसह तसंच मित्रांसह सहलीला जाण्याचे योग सुद्धा मार्च महिन्यामध्ये तुळ राशीच्या लोकांसाठी आहेत. आता बोलूया तुळ राशीचे जे लोक व्यवसाय करतायत त्यांच्याबद्दल. व्यवसायात दक्षता बाळगावी लागेल. समजूतदारपणा कधीकधी जास्त समस्या निर्माण करतो, हे तुळ राशीच्या लोकांना लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण 14 मार्च नंतर मात्र परिस्थिती सुधारेल. सध्या तरी कुठलीही जोखीम घेणं टाळावं असाच सल्ला तुमचं ग्रहमान बघून तुम्हाला दिला जातो. आता जे नोकरी करतायत तर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा काहीसा निष्काळजीपणा तुमची मोठी हानी करू शकतो. खास करून तुमच्या सहकाऱ्यांबद्दल तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. कुणावरही जास्त विश्वास ठेवू नका, ते महागात पडू शकतं. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातोय, कारण त्यामुळेच सकारात्मक असा निकाल तुमच्या हाती येईल. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गमित्रांचा पाठिंबा मिळेल, जेणेकरून ते त्यांचा अभ्यास उत्साहाने पूर्ण करू शकतील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुग्रहाचा पाठिंबा मिळणार आहे, त्यामुळेच अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील. शिक्षण सहजपणे पूर्णत्वाकडे जाईल. कठोर परिश्रम अर्थात तुम्हाला तुमच्या करिअरसाठी करावे लागतील, कारण शिक्षण पूर्ण करून करिअर सुरू करण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही असाल तर मात्र तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात. अर्थात स्ट्रगल कुणाला चुकला नाहीये, पण तुमच्या कठोर परिश्रमांनी तुम्ही या स्ट्रगलमधूनही यश मिळवू शकाल. आता वळूया तुमच्या प्रेमजीवनाकडे. जे प्रेमात आहेत त्यांचे प्रेमसंबंध हळूहळू दृढ होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडीदाराबद्दल विश्वासाची भावना निर्माण होईल. प्रेमविवाहाची योजना आखली जाऊ शकते. आता ज्यांचा आधीच विवाह झालाय, वैवाहिक जीवन त्यांचं कसं असणार आहे? पती पत्नी एकमेकांना साथ देताना दिसतील, ज्यामुळे कुटुंबात आनंद वाढेल. आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष तुळ राशीच्या लोकांना द्यावं लागेल. खास करून सर्दी, खोकला आणि फुफ्फुसाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 14 मार्च नंतर रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांपासून सुद्धा सावधगिरी बाळगावी लागेल. जर काही वाटलंच तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. अंगावर दुखणे काढू नका. तुळ राशीसाठी लकी नंबर असणारे 7 आणि लकी रंग असणारे निळा. तुळ राशीच्या लोकांना रोज गणपतीची पूजा करण्याचा सल्ला दिला जातोय. त्याचबरोबर एखाद्या गरीबाला तुम्हाला जसं शक्य होईल तसं जेवण नक्की घाला. या गोष्टी ज्योतिषशास्त्रीय उपायांमध्ये सांगितल्या जातात, ज्या तुळ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.